नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मनवेडे तुझवर जडले भाग 61. पण त्याआधी ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 61. श्री, आदी आणि साक्षी तिघेही रूममध्ये बसले होते. साक्षी, बघितलंस ना कशी बघते ती आपल्याकडे, जसं तिचा आणि आपला काहीच संबंध नाही. तिच्या डोळ्यातसुद्धा काही दिसत नाही. त्यात ती मुलगी तिला मा बोलत असते. तो म्हातारा आणि म्हातारी तिच्या आजूबाजूलाच असतात, श्री बोलत होता. श्री, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, असं म्हणत साक्षीने सांगायला सुरुवात केली. ती बोलतच होती की दारावर टकटक झालं. श्रीने दरवाजा ओपन केला तर समोर कालिंदी. तिला बघून त्याचा चेहरा खुलला. त्याला दारातच उभं राहिलेलं बघून ती शेवटी म्हणाली, हम अंदर आ सकते हैं क्या भाईजी? तिने श्रीला इग्नोर करत आदीला विचारलं. हां, का नाही, ये ना आत, आदी गालात हसत म्हणाला. आणि श्री चरफडतच आत गेला. तिच्या हातात चहाचा ट्रे होता, तो तिने खाली ठेवला. आत्ता चहा? सकाळी तर नाही मिळाला, श्रीने विचारलं. चहा भाभीजींसाठी बनवत होते, म्हटलं तुमच्यासाठी पण घेऊन जाऊ म्हणून आणला, ती चहा देत म्हणाली. तिचं एवढं नॉर्मल वागणं त्यांना अजून विचार करायला लावत होतं. भाईजी, आपके लिए भी खाना चाहिए तो हम बना देंगे, कालिंदी म्हणाली. नाही, आम्ही खाऊ बाहेरून, फक्त हिच्यासाठी तेवढं ॲडजस्ट कर, आदित्य म्हणाला. चालेल भाभी, 1 तासाने जेवण रेडी होईल, चालेल ना? तिने साक्षीला विचारलं. हो चालेल, कसं तरी स्वतःवर नियंत्रण ठेवत साक्षी म्हणाली. आणि कालिंदी ट्रे घेऊन खाली निघून गेली. ती गेल्यावर मात्र साक्षीचे अश्रू बाहेर आले. आदी, ही अशी कशी वागू शकते रे? हिला खरंच आठवत नसेल का आपण कोण आहोत ते? तिची स्मृती तर गेली नसेल ना? साक्षी रडत म्हणाली. आदित्यने तिला जवळ घेतलं आणि थोपटलं. मलासुद्धा तसंच वाटत आहे, कारण नाटक इतक्या सहज मला नाही वाटत कुणी करू शकेल, आदित्य विचार करत म्हणाला. हो, ते तर खरंच आहे, पण अशाही परिस्थितीमध्ये ती तुझं बरं सगळं ऐकते रे. माझ्याकडे तर नुसती मारक्या म्हशीसारखी बघत असते, श्री चिडला होता. बघ साक्षी, आला की नाही हा याच्या अवतारामध्ये, झाली याची चिडचिड सुरू. आता तू मला सांग, तिला आपण कुणीच आठवत नाही आणि हा तिला ताडत बसतो, मग ती कशी ह्याच्याबरोबर नीट बोलेल? आदित्य हसत म्हणाला आणि श्री ओशाळला. मग मी काय करू, माझी नजर जाते तिच्याकडे, श्री हळू आवाजात म्हणाला. पण साक्षी, तू आलीस ते बरं केलं बघ. कमीत कमी ती इथे यायला लागली. कालपासून ती एकदासुद्धा आली नव्हती. हो ना आदी, श्री म्हणाला. हो, लेडीज असल्याने तिला कम्फर्टेबल वाटत असेल, आदित्य म्हणाला. साक्षी फ्रेश होऊन मुद्दामच खाली गेली. तिने कालिंदीला आवाज दिला आणि कालिंदीने तिला आतमध्ये बोलवलं. कालिंदी जेवण बनवत होती. म्हातारी अम्मा तिथेच बाजूला बसून माळ जपत होती. कालिंदी, तुला एक मुलगी आहे ना? साक्षीने विचारलं. हां, थांबा, हां बोलवते. नीला, नीला, तिने आवाज दिला. हां मा. तिने कालिंदीकडे बघितलं आणि एकवार साक्षीकडे पाहिलं. तुझं नाव नीला आहे? साक्षीने तिला जवळ घेत विचारलं. हो. खूप सुंदर आहे, हा खाऊ तुझ्यासाठी, साक्षीने एक बॅग नीलाकडे दिली. इतका खाऊ? ती खुश झाली होती बघून. थँक्यू आंटी. नीलाने लगेच चॉकलेट खायला घेतलं. ह्याची काय गरज होती? कालिंदी हसत म्हणाली. मला तुझे भाईजी म्हणाले होते, त्यांची एक छोटी फ्रेंड आहे, तिच्यासाठी खाऊ घेऊन ये म्हणून. पण ही फ्रेंड तर मलासुद्धा आवडली. काय नीला, माझी फ्रेंड होशील ना? साक्षीने विचारलं. हो आंटी, नीला खुशीतच म्हणाली. म्हातारी मात्र माळ जपता जपता सुद्धा करडी नजर ठेवून होती. भाभीजी, आप आराम कीजिए, मी 15 मिनिटामध्ये जेवण घेऊन येते, कालिंदी म्हणाली. आणि साक्षी निघून गेली. तुम्हें खाना बनाने के लिए बोला है, बाहर के बड़े बड़े लोगों में घुल मिलने के लिए नहीं, इन लोगों से जरा दूर रहो. साक्षी बाहेर गेल्यावर म्हातारी कालिंदीवर नजर रोखून बोलत होती. हां अम्मा, कालिंदी मान खाली घालून म्हणाली. बोलल्याप्रमाणे तिने 15 मिनिटामध्ये जेवणाचं ताट वरती रूममध्ये आणून दिलं. कालिंदी, तू जेवलीस की नाही? साक्षीने विचारलं. नाही, अगोदर अम्मा बाबाला आणि नीलाला जेवायला घालायचं आहे, त्यांचं जेवण झालं की मग मी जेवते, कालिंदी म्हणाली आणि खाली गेली. श्री, ह्यांना तर फुकटचीच कामवाली भेटली आहे. मगाशी खाली गेले तेव्हा म्हातारी बसून माळ जपत होती. माळ कमी जपत होती, आमच्याकडेच जास्त लक्ष होतं तिचं. लवकरच यांचे अंडे पिल्ले शोधून काढायला पाहिजेत, साक्षी रागाने म्हणाली. हो, ते आमच्यासुद्धा लक्षात आलं, लावली आहे त्याची कुंडली काढायला, श्री दोन्ही हात खिशात टाकत म्हणाला.
संध्याकाळी श्री, आदित्य आणि साक्षी खाली गेले तर नीला निघायच्या तयारीत होती. नीला, तू माझं का ऐकत नाहीस? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? एकटी बाहेर जायचं नाही, कालिंदी तिला बोलत होती. माँ, लेकिन मुझे जाना है, नीला पाय आपटत हट्ट करत होती. तुला मंदिरात जायचं आहे ना? श्रीने विचारलं. हो, ओठ बाहेर काढत नीला म्हणाली. कालिंदी, हिला आमच्याबरोबर घेऊन जातो आणि आमच्याबरोबरच घेऊन येतो, श्री म्हणाला. पण तिला पटलं असं वाटत नव्हतं. जाऊ ना तिला घेऊन? साक्षीने विचारलं. हो चालेल, कालिंदीने मान हलवली. नीला, तुझं काय असतं ग मंदिरात जे तू तुझ्या माचं सुद्धा ऐकत नाहीस? श्रीने विचारलं. तिच्यासाठीच तर जाते मी रोज मंदिरात, नीला म्हणाली. म्हणजे? आदित्यने विचारलं. सगळे म्हणतात द्वारकाधीश सगळ्या इच्छा पूर्ण करतात, म्हणून मी रोज त्यांच्याकडे माझ्या माला आनंदी ठेव आणि माझ्या बाबांना तिला लवकर भेटव अशी प्रार्थना करायला येते. ती सांगत नाही, पण ती नक्की माझ्या बाबांना मिस करते. माझे बाबा असते तर वाईट लोकांनी तिला त्रास नसता दिला, नीला म्हणाली. वाईट लोक? कोण वाईट लोक? श्रीने विचारलं. तो नुक्कडवरचा बन्सीलाल, त्याचं दुकान आहे ना, तो, त्याचा मुलगा रमेश. त्याने काही दिवसापूर्वी माचा आणि माझा रस्ता अडवला होता. त्याने माचा हात पकडला होता आणि काहीतरी बोलत होता. मग माने त्याच्या कानाखाली मारली आणि आम्ही दोघी तिथून पळून आलो. काही दिवसापूर्वी माला मी घेऊन आली होती मंदिरात, तर तो इथे पण भेटला आणि मला काहीतरी बोलला की ती मला बाहेरच सोडायला तयार नाही त्या दिवसापासून, नीला दात ओठ खात म्हणाली. आणि इकडे श्री आणि आदित्यच्या भुवया वर झाल्या होत्या. आता आदित्यच्या लक्षात आलं श्रीला तेव्हा ते स्वप्न का पडलं असावं. आदिती दुःखी होती आणि तिचं दुःख श्रीपर्यंत पोचलं होतं. आणि आदित्यला बाबांचं बोलणं देखील आठवलं. द्वारकाधीश के पास किसी ने तो पुकार लगाई है. खरंच होतं, नीलाचं म्हणणं देवापर्यंत पोचलं होतं आणि म्हणूनच आज ते आदितीपर्यंत पोचले होते. शिवाय एवढ्या छोट्या वयात नीलाला एवढं कळत आहे ह्याचं तिघांनाही आश्चर्य वाटलं. तिचं आदितीवरचं प्रेम खरं होतं, म्हणून इतक्या कमी वयातसुद्धा तिला तिची आई दुःखी आहे हे कळत होतं. तिचा त्रास समजत होता. श्रीने आज स्वतःहून तिला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावर किस केलं. तो नव्हता तरी नीला त्याच्या आदितीची काळजी घेत होती हे पाहून त्याला भरून आलं. आज ही रात्री सगळे झोपल्यावर कालिंदी बाहेर चारपाईवर बसून होती. तितक्यात कुणीतरी आल्याची चाहूल लागली आणि ती सावध झाली. कालिंदी, तू झोपली नाहीस? साक्षीचा आवाज आला. नाही, मला झोप येत नव्हती म्हणून बाहेर बसले. पण तुम्ही का आलात बाहेर? बाहेर वारा खूप गार आहे, कालिंदी काळजीने म्हणाली. तुला बघितलं वरून म्हणून आले. कालिंदी, तुला काही त्रास होतोय का? काही प्रॉब्लेम असेल तर सांग मला. माझे मिस्टर मोठे सरकारी अधिकारी आहेत, साक्षी म्हणाली. मी काय सांगू आणि कुणाविषयी सांगू? नवऱ्याने सोडलेल्या बाईला समाज सुखाने जगू देतो का? माझी पण तशीच गत आहे, म्हणून आम्हा बाबा मला बाहेर जाऊ देत नाहीत. ह्या घराच्या बाहेर जात नाही मी, कालिंदी सुस्कारा सोडत म्हणाली. कालिंदी, तुला कुणी मैत्रीण आहे का? साक्षीने विचारलं. नाही, मला कुणीच नाही, माझी नीला सोडली तर. मग माझ्याशी मैत्री करशील? साक्षीने विचारलं. तुम्ही मोठी माणसं आमच्यासारख्या गरिबाबरोबर कशाला कराल मैत्री? कालिंदी, मैत्रीमध्ये कुणी गरीब श्रीमंत नसतो, कुणी ऊच नीच नसतो. मैत्रीला कशाचंही बंधन नसतं. तुझं मन मोकळं कर कालिंदी, तुला बरं वाटेल, साक्षी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. भाभी, रात्र खूप झाली आहे, जाऊन झोपा, कालिंदी म्हणाली आणि आतमध्ये गेली. साक्षी आतमध्ये जाणाऱ्या कालिंदीकडे बघत होती. कुणी सांगावं हिला की तुला सगळी नाती आहेत जी तुझ्यावर जीव ओवाळून टाकतात, साक्षी मनातच म्हणाली. नीला रोज मंदिरात जात होती, पण तिच्याबरोबर श्री किंवा आदित्य दोघांपैकी कोणीतरी सोबत असायचं. 2 दिवस झाले होते, पण कालिंदी काही खुलून बोलायला तयार नव्हती. तोपर्यंत पंडित राधेश्यामची बरीच माहिती मिळाली होती. त्यासाठी श्री आणि आदी तिथल्या हेड ऑफिसमध्ये गेले होते. साक्षी आज एकटीच होती हे कालिंदीला सुद्धा माहिती होतं. तिने जेवणाचं ताट घेतलं आणि साक्षीच्या रूममध्ये गेली. तिला जेवण दिलं आणि ती तिथेच घुटमळत होती. साक्षीच्या ते लक्षात आलं. कालिंदी, काही बोलायचं असेल तर बिनधास्त बोल. माझ्या नवऱ्याने तुला बहीण म्हटलं आहे, तेव्हा घाबरायची गरज नाही. भाभी, मुझे कुछ बताना था,
म्हणत तिने सांगायला सुरुवात केली. मी कधीच घराच्या बाहेर जात नाही. त्या दिवशी मंदिरात नीलाच्या हट्टाने गेले होते. तिथून निघायला जरा उशीर झाला होता. मी आणि नीला रस्त्याने चाललो होतो की इथल्या बनियाचा मुलगा एक नंबर बेवडा आणि मवाली आहे. तो आडवा आला आणि त्याने माझा हात पकडला. नाही नाही ते बोलायला लागला. मला सहन झालं नाही. मी त्याच्या कानाखाली दिली आणि तिथून पळतच घर गाठलं. मी हे घरी सांगितलं नाही. ह्या गोष्टीला जवळजवळ 2 महिने होत आलेत. काही दिवसापूर्वी नीला परत मला यमुनामाईच्या आरतीला घेऊन गेली आणि आता कालिंदी रडायला लागली. कालिंदी शांत हो, हे घे पाणी पी आणि मला नीट सांग. साक्षीने तिला पाणी दिलं आणि तिने गटागट ते पिलं. त्या दिवशी तो रमेश आणि त्याचा बाप बन्सीलाल दोघेही तिथे होते. त्यांनी मला बघितलं आणि माझ्या जवळ आले. मला म्हणाले, बऱ्या बोलाने स्वतः आमच्याकडे ये, नाहीतर तुला उचलून आणू. आणि ही तुझी पोरगी गावभर बोकळत असते. हिचा तरी विचार कर. तू नाही आलीस तर ही तर आहेच. असं म्हणत ते खूप घाणेरड्या पद्धतीने हसत होते. ते राक्षस माझ्या नीलाला त्रास देऊ शकतात, हे मला सहन नाही होत. मी तर बाहेर जाणं टाळते, पण तिचं काय? कालिंदी रडत बोलत होती. तू त्याची काळजी आता करू नको. ते दोघे तुझ्या आणि नीलाच्या केसाला सुद्धा हात लावू शकणार नाहीत, साक्षी म्हणाली. कालिंदी, अरे ओ कालिंदी, कहाँ है तू? आज हमें खाना मिलेगा भी की नहीं? खालून अम्माचा आवाज आला आणि कालिंदीने डोळे पुसले आणि पटकन खाली गेली. श्री आणि आदित्य सगळी इन्फॉर्मेशन परत परत तपासून पाहत होते. त्यांनी पोलिसांना आणि त्यांच्या खास माणसांना काही माहिती काढायला सांगितली होती आणि ते तिथून निघाले. रस्त्यात असतानाच श्रीचा फोन वाजला. जोशी कामाचा माणूस तर होताच, पण हा शोध अदितीसाठी असल्याने त्याने कंबर कसली होती. श्रीची अवस्था तो जाणून होता. जी इन्फॉर्मेशन पोलिसांना अजून मिळाली नव्हती ती त्याने शोधली होती. श्रीने त्याच्याबरोबर बोलून फोन ठेवला. आधी त्या कालिंदीच्या नवऱ्याचा ॲड्रेस मिळाला आहे. मी तिकडे जातो. तू इथून अजून काही इन्फॉर्मेशन मिळते का ते बघ. श्री म्हणाला आणि ते दोघेही अतिथीगृहात परत आले. पंडितजी बाहेरच बसले होते. बाबूजी, और कितने दिन हैं आप यहाँ? पंडित राधेश्याम ने विचारलं. आपको दिक्कत है तो कहीं और हम हमारा इंतजाम कर लेंगे, आदित्य शांतपणे म्हणाला. त्यांना 8 दिवस झाले होते तिथे येऊन. हातात तसाही वेळ खूप कमी उरला होता आणि प्रश्न खूप होते. अरे नहीं नहीं बाबू, आप तो बुरा मान गए. हमने तो यूं ही पूछ लिया. श्री आणि आदित्य वरती निघून गेले. श्रीने त्याची बॅग भरायला घेतली. आधी काही माहिती मिळाली? साक्षीने विचारलं. हो पण आणि नाही पण. जी माहिती मिळाली तिच्या आधारे तर कालिंदी यांची मुलगी आहे हे नक्की, आदी म्हणाला. आदी, अरे समजेल असं काहीतरी बोल रे, साक्षी त्याच्याकडे पाहत म्हणाली. साक्षी, पोलिसांच्या मते हा पंडित राधेश्याम इथे अंदाजे 3-3.5 वर्षापासून आला. ह्या अगोदर तो काशीमध्ये राहत होता, म्हणून त्याला इथे सगळे काशीवाला पंडितजी म्हणून ओळखतात. त्याला एक मुलगी आहे आणि तिला तिच्या नवऱ्याने सोडलं आहे आणि तिचं नाव कालिंदी आहे. तिच्या नवऱ्याला कुणीही पाहिलेलं नाही. त्या मुलीला एक मुलगी आहे. हे काशीमध्ये कुठे राहत होते त्यांचा ॲड्रेस कोणालाच माहीत नाही. ही माहिती मिळाली. आता तूच सांग काय करायचं ह्या माहितीचं, श्री वैतागत म्हणाला. पण तुम्हा दोघांच्या एक गोष्ट लक्षात आली का? साक्षी हाताची घडी घालत म्हणाली. कोणती? आदीने विचारलं. हे लोक इथे तेव्हाच आले जेव्हा आपल्या आदूचा ॲक्सिडेंट झाला होता. तिला जाऊन सुद्धा 3.25 वर्ष झाले आहेत आणि ह्यांच्या मुलीचं हुबेहूब आदूसारखं दिसणं नक्कीच योगायोग नाही, साक्षी विचार करत म्हणाली. त्या कालिंदीच्या नवऱ्याचा पत्ता लागला आहे. मी त्याला भेटायला जात आहे, श्री बॅग भरत म्हणाला. कधी निघणार आहेस? साक्षीने विचारलं. आता लगेच. साक्षी, जमलं तर एक काम कर ना, श्रीने गळ घातली. काय? साक्षीने भुवया उंचावत विचारलं. एकदा कालिंदीला वरती बोलव ना, तिला बघायचं आहे मला, मग निघतो. साक्षी विचार करत होती आता काय कारण देऊन बोलू हिला वरती, आणि तिच्या डोक्यात आयडिया आली. तिने साडी कपाटातून काढली आणि ती दुसऱ्या रूममध्ये गेली. श्रीचं आवरेपर्यंत तिने साडी घातली आणि पुन्हा श्री बसला होता त्या गॅलरीमधून तिने कालिंदीला आवाज देऊन बोलवलं. काय काम होतं? कालिंदीने आत येत विचारलं. श्री तिच्याकडेच बघत होता आणि तिलाही त्याची नजर जाणवत होती. फक्त एकच होतं,
त्या नजरेत वासना नव्हती, पण काहीतरी होतं जे तिला त्रास देत होतं. त्याच्या नजरेला नजर देणं ती टाळत होती. कालिंदी, एवढा पिन लाव ग पदराला, साक्षीने तिच्या हातात पिन देत म्हटलं. आणि साक्षी एका हाताने पदर धरून समोरच्या रूममध्ये गेली. पाठोपाठ कालिंदीसुद्धा गेली. साक्षी जाणून बुजून अशी उभी राहिली जिथून श्रीला कालिंदी नीट दिसेल. कालिंदीने पिन लावला आणि दोघीही खळखळून हसल्या. इतक्या की दोघींनी एकमेकींना टाळ्या दिल्या आणि हसत होत्या. त्यांना असं हसताना पाहून श्री आणि आदित्य दोघांनाही छान वाटलं. पण लगेच आधीच्या मनात प्रश्न आला. श्री, ह्या एवढ्या का हसल्या असतील रे? तुझी मस्करी केली बस, अजून काय? श्री खांदे उडवत म्हणाला आणि लॅपटॉपवर काम करणारे आधीचे हात थांबले. तुला कसं कळलं? आदित्य एक भोळे वर करत म्हणाला. कळलं, समजतं ते. बरं मग सांग, ती काय बोलली असेल? आदित्यने विचारलं. ती बोलली असेल, पिनच लावायची होती ना, ती तर तुमच्या नवऱ्याने पण लावली असती. त्यावर मिसेस जाधव बोलल्या असतील, त्यांना पिन फक्त काढता येते, लावता येत नाही. बस, व्हेरी सिम्पल. श्री स्मार्ट असल्यासारखं बोलला आणि आधी त्याच्याकडे तिरकस नजरेने बघत होता. आज तुम्ही साडी नेसली आहे. तुम्ही आणि भाईजी बाहेर जात आहात का? कालिंदीने विचारलं. हो, इथेच मंदिरामध्ये जाऊन येऊ, जवळपास थोडंसं फिरू. ते श्री परत जातोय ना, साक्षी मुद्दामच बोलली. ते परत नाही येणार का? कालिंदीने हिम्मत करून विचारलं. माहीत नाही, त्याचं काहीतरी काम आहे म्हणत होता. साक्षी तिच्याकडे पाहत म्हणाली. कालिंदीचा चेहरा उतरला होता. तिला का वाईट वाटत आहे हे तिलासुद्धा समजत नव्हतं, पण आपलं काहीतरी दूर जात आहे असं तिला वाटलं. भाईजी, आपको चाय चाहिए क्या? तिने विचारलं आदित्यला, पण पाहत होती श्रीकडे. जसं श्रीने तिच्याकडे पाहिलं, तिने नजर चोरली. मला हवी आहे, आणशील? श्री म्हणाला. तिने साक्षीकडे पाहिलं. हो, तिघांसाठी पण आण, आणि तुझा कपसुद्धा वरतीच घेऊन ये, साक्षी म्हणाली. कदाचित दोघांनाही एकमेकांना बघायचं होतं. मनात तेच चाललं होतं, पण तोंडाने बोलता येत नव्हतं. साक्षीच्या ते लक्षात आलं होतं.